हॅलो वॉरियर्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण 16वा वित्त आयोग हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट पाहणार आहोत, ज्याच्यावरती यावर्षी प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. कारण चालू घडामोडी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, दोन्ही अँगलनी हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो. 16वा वित्त आयोग आणि त्या वित्त आयोगाच्या शिफारशी काय आहेत. पूर्व परीक्षेसाठी तर महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतच मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणारा हा पॉइंट. त्यामुळे आपण वित्त आयोग जो आहे 16वा, त्याच्या ज्या शिफारशी आहेत त्या थोड्या डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर काही बेसिक गोष्टी जर आपण पाहिल्या ज्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे ऑलरेडी पीवायक्यू मध्ये याच्यावरती प्रश्न झालेला आहे की वित्त आयोगाची जी स्थापना असते ती कोणत्या कलमानुसार केली जाते. हा डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे आयोगाने यापूर्वी, आणि तो सेम प्रश्न रिपीट पण झालेला आहे. तर आपल्याला माहिती की राज्यघटनेच्या कलम 280 मध्ये आपल्याला वित्त आयोगाच्या स्थापनेबद्दलची तरतूद पाहायला मिळते. हा वित्त आयोग कोण स्थापन करतं, तर ऑब्व्हियसली राष्ट्रपती स्थापन करतात दर 5 वर्षांनी. ठीक आहे, म्हणजे कोणताही वित्त आयोग जेव्हा स्थापन केला जातो तर त्या वित्त आयोगाच्या ज्या शिफारशी असतात त्या पुढच्या 5 वर्षांसाठी असतात. पण जसा हा 16वा आहे तसा जो याच्या आधीचा 15वा वित्त आयोग होता, या वित्त आयोगाने मात्र त्यांच्या शिफारशी 6 वर्षांसाठी दिलेल्या होत्या. का 6 वर्षांसाठी दिलेल्या होत्या? कारण कोविडचा पिरियड असेल किंवा ज्याला आपण आरोग्य आणीबाणी म्हणतो, जी काही कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती होती, त्यामुळे या आयोगाच्या ज्या 15व्या आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या एकूण 6 वर्षांसाठी होत्या. ठीक आहे, मग आता जर आपण 16व्या वित्त आयोगाचा स्पेसिफिकली विचार केला तर या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते ते आहेत अरविंद पणगारिया. नाव लक्षात ठेवा. आयोगाने याच्यापूर्वी वित्त आयोगाचे अध्यक्ष यांच्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत. मेन्सला तर आयोगाचा हा फेवरेट वाला टॉपिक आहे, कारण सलग 2 ते 3 वर्ष आयोगाने एका बाजूला वित्त आयोग आणि त्यांचे अध्यक्ष म्हणजे वित्त आयोगाचा क्रमांक आणि त्यांचे अध्यक्ष जोडा लावायला प्रश्न दिलेला आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. आणि 16व्या वित्त आयोगाचे सचिव जर आपण पाहिले तर ते आहेत ऋत्विक पांडे. ठीक आहे, मग यांनी आपला अहवाल सादर केला, म्हणजे 16व्या वित्त आयोगाने आपला अहवाल जो आहे तो सादर केला. आणि या वित्त आयोगाच्या ज्या शिफारशी असतील त्या असणार आहेत 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी. मग काही महत्वाचे मुद्दे जे आपल्याला समजून घ्यायचे आहेत या आयोगाने केलेल्या ज्या शिफारशी आहेत त्या बाबतीत काही महत्वाचे पॉइंट्स जर आपण पाहिले तर एक तर तुम्हाला हे माहिती की वित्त आयोगाचं प्रमुख काम काय आहे. जो काही केंद्राचा कर महसूल आहे त्याच्यातला जो काही भाग राज्यांना द्यायचा आहे तर तो किती हिस्सा गेला पाहिजे राज्यांना, आणि राज्यांमध्ये याची वाटणी कशी असायला पाहिजे याचे निकष ठरवले जातात आणि त्याच्यानुसार शिफारशी केल्या जातात. ठीक आहे, मग आता जर 16व्या वित्त आयोगाचं आपण पाहिलं तर कर वाटणीचं सूत्र जर आपण पाहिलं, 16व्या वित्त आयोगाने काय केले, केंद्रीय करांचा जो काही विभाज्य भाग आहे याच्यातील राज्यांचा वाटा हा 41% हा कायम ठेवलेला आहे. आधी 42% होता, मागच्या वित्त आयोगाने म्हणजे 15व्या वित्त आयोगाने तो 41% केला आणि आता सुद्धा 16व्या वित्त आयोगाने तो कायम ठेवला, म्हणजे 41% इतका वाटा जो आहे तो राज्यांना मिळणार आहे. केंद्राला जो काही कर महसूल मिळालेला आहे मग त्याच्यातलं बाकी सगळं काटछाट करून जो काही निव्वळ कर महसूल असेल त्याच्यातली 41% रक्कम जी आहे ती राज्यांमध्ये विभागली जाणार आहे. ठीक आहे, जो की 15व्या वित्त आयोगाप्रमाणेच असेल. अनुदानाचं वाटप पाहिलं तर हे 2 पॉइंट थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. मे बी जर आयोगाला वाटलं वित्त आयोगावरती थोडासा वेगळा प्रश्न विचारावा तर या अँगलनी क्वेश्चन बनू शकतो. आयोगाने 5 वर्षांच्या कालावधीसाठी एकूण 9.47 लाख कोटी हा जो आकडा आहे की नाही हा लक्षात ठेवा थोडासा. ठीक आहे, 9.47 लाख कोटी ही जी अमाऊंट आहे याच्या अनुदानाची शिफारस या 16व्या वित्त आयोगाने केलेली आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन या 2 गोष्टी आहेत. अनुदानाचा जर आपण विचार केला तर एकूण अनुदान 9.47 लाख कोटी रुपये. ठीक आहे, आणि कुठले 2 महत्वाचे घटक आहेत, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन. ठीक आहे, तर हे तुम्हाला 16व्या वित्त आयोगाच्या बाबतीत जर आयोगाला वाटलं मल्टीलाइनर क्वेश्चन द्यावा तर या पद्धतीने दिला जाईल. आता येतो सगळ्यात महत्वाचा पॉइंट, तो म्हणजे कुठले निकष या आयोगाने सांगितलेले आहेत. 15व्या वित्त आयोगाने त्या निकषांना किती वेटेज दिलेलं होतं आणि 16व्या वित्त आयोगाने याच्यामध्ये काय बदल केले ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. मग आपण जर निकषांचा विचार केला तर याच्यामध्ये उत्पन्न अंतर, लोकसंख्या, लोकसंख्येतील कामगिरी, क्षेत्रफळ, वन क्षेत्र आणि जीडीपी मध्ये योगदान
हे जे निकष आहेत हे आपल्याला 16व्या वित्त आयोगाचे पाहायला मिळतात, कारण कर आणि वित्तीय प्रमाण हा जो काही निकष आहे, हा कॉलम तुम्हाला रिकामा दिसत असेल, हा निकष 16व्या वित्त आयोगाने काढून टाकलेला आहे, जो 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींमध्ये होता. मात्र आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे जीडीपी मध्ये योगदान हा मोस्ट इम्पॉर्टंट वाला पॉइंट ठरू शकतो तुमच्यासाठी, की कोणता एक नवीन निकष जो आहे हा 16व्या वित्त आयोगाने ऍड केलाय असं विचारलं जाईल. जीडीपी मध्ये योगदान हा नवीन निकष आहे जो ऍड करण्यात आलेला आहे, म्हणजे जो 15व्या वित्त आयोगामध्ये नाहीये पण 16व्या वित्त आयोगामध्ये त्याला 10% वेटेज देण्यात आलेले आहे, त्यामुळे हे महत्वाचं. ठीक आहे, मग आता जर आपण एकूणच पाहिलं की कुठल्या निकषाला किती वेटेज आहे, तर उत्पन्न अंतरचा जर आपण विचार केला, जे काही इन्कम मधला डिफरन्स आहे त्याचा जर आपण विचार केला, तर 15व्या वित्त आयोगाला 45% दिलेलं होतं, पण 16व्या वित्त आयोगाचा जर विचार केला आपण तर 42.5% इतका भारताला आहे. लोकसंख्या 2011 ची लोकसंख्या विचारामध्ये घेईल, 15% वेटेज आहे 15व्या वित्त आयोगाने, 16व्या वित्त आयोग 17.5%. लोकसंख्यात्मक कामगिरी, जेव्हा आपण लोकसंख्यात्मक कामगिरीबद्दल बोलतोय, जनरली 1971 ते 2011 पर्यंत कुठल्या राज्याने लोकसंख्येची वाढ मर्यादित करण्यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत ही गोष्ट विचारामध्ये घेतली जाते. आणि मग याचा जर विचार केला तर 12.5% 15व्या वित्त आयोगाने दिलेलं, पण इथे जर पाहिलं तर ते वेटेज थोडंसं कमी झालेलं आहे, 10% इतका भारताने दिलाय. त्याच्यानंतर क्षेत्रफळाचा विचार केला तर क्षेत्रफळानुसार राज्यांना 15% 15वा आयोग, 10% 16वा आयोग. 16व्या आयोगाचे जे काही आकडे आहेत ना ते लक्षात ठेवायला थोडे इझी आहेत. त्याच्यानंतर वनक्षेत्र, त्या राज्यामध्ये असणारं वनक्षेत्र हा निकष विचारात घेतला तर 15वा वित्त आयोग 10%, 16वा सेम आहे 10%. कर आणि वित्तीय प्रयत्न जे आहेत इथे 2.5 आहे, इथे काहीच नाहीये. याचा अर्थ हा जो निकष आहे ना हा काढून टाकलेला आहे. कर आणि वित्तीय प्रयत्न आयोगाला वाटलं तर आयोग 2 लाईन मध्ये प्रश्न देईल. पहिल्या लाईन मध्ये विचारेल की कुठला निकष काढून टाकलाय, दुसऱ्या लाईन मध्ये विचारेल की कुठला निकष ऍड केलेला आहे. आपल्याला माहिती असायला पाहिजे कुठला ऍड केलाय कुठला काढून टाकलाय. ऍड कुठला केलाय, जीडीपी मध्ये योगदान, जे मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, खूप खूप इम्पॉर्टंट वाला आहे हा, तर हा लक्षात ठेवा. जीडीपी मध्ये योगदान हा ऍड केलेला आहे आणि याला वेटेज किती देण्यात आलेले, कम्प्लीट 10%, 10% वेटेज जे आहे ते याला देण्यात आलेला आहे. मग आता इथे लक्षात घ्या, जर आपण 16व्या वित्त आयोगाचा विचार केला तर उत्पन्न अंतर याला 42.5% म्हणजे सर्वाधिक वेटेज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर लोकसंख्या 17.5% आणि उरलेले जे निकष आहेत, लोकसंख्यात्मक कामगिरी, क्षेत्रफळ आहे, वनक्षेत्र आहे आणि जीडीपी मध्ये योगदान आहे, प्रत्येकी 10%. ठीक आहे, मग या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर ती किती येते, 100. म्हणजे जो काही राज्यांना वाटा मिळणार आहे तो देण्यासाठी हे निकष जे आहेत ते निश्चित करण्यात आलेत. याच्यावरती 100% प्रश्न बनतो. याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल तुम्हाला या लेक्चरची, त्याच्यामुळे स्क्रीनशॉटच्या वगैरे भानगडीत पडू नका. मी पीडीएफ जी आहे ती लेक्चर नंतर अवेलेबल करून देईन. ठीक आहे, आता याच्यानंतर महत्वाचा पॉइंट येतो, तो म्हणजे सर्वाधिक वाटा कोणत्या राज्याला आहे. म्हणजे जी काही 41% अमाऊंट राज्यांना द्यायची आहे, या 41% मध्ये सर्वाधिक वाटा कुठल्या राज्याला आहे. जे निकष आता आपण पाहिले की नाही, या निकषांच्या आधारे कुठल्या राज्याला अधिकचा वाटा मिळतोय, कुठल्या राज्याला कमीचा वाटा मिळतोय हे आपल्याला पाहायचं आहे. राज्यांचा जर आपण क्रम पाहिला तर 15वा वित्त आयोग आणि 16वा वित्त आयोग दोन्ही वित्त आयोगाने शिफारशी केलेल्या राज्यांपैकी सर्वाधिक वाटा मिळणारी जी पहिली 5 राज्य आहेत ही समान आहेत. म्हणजे 15व्या वित्त आयोगामध्ये पण उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळते आणि 16व्या वित्त आयोग मध्ये सुद्धा उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र. ठीक आहे, तर तुम्हाला तो वाला क्रम आठवत असेल, आपण ज्यावेळेला दारिद्र्य विषयक समित्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी एक ट्रिक तुम्हाला सांगितलेली, उबी मध्ये बंगाली महाराणी, आठवतं का, उबी मध्ये बंगाली महाराणी. ठीक आहे, तर हाच वाला क्रम राहील तुमचा ज्या वेळेला तुम्ही हे करताय, वित्त आयोग करताय. ठीक आहे, आता उबी मध्ये बंगाली महाराणी, उ म्हणजे काय आहे, उत्तर प्रदेश आहे का, आहे. बी म्हणजे काय आहे, बिहार आहे. मध्ये काय आहे, मध्य प्रदेश आहे. बंगाली काय आहे, पश्चिम बंगाल आहे. आणि महाराणी काय आहे, महाराष्ट्र. खूप इझी आहे, फार जास्त लोड घ्यायचा नाही. मग आता हा वाटा जर आपण पाहिला, स्पेसिफिकली तुम्हाला महाराष्ट्राच्या दृष्टीने जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत. उत्तर प्रदेश
15व्या वित्त आयोगाने 17.93% सांगितलेला जो वाटा आहे हा 17.62% झालाय, थोडासा कमी झालाय. बिहार 10.6 होता, 9.95 झालाय, थोडासा कमी झालाय. मध्य प्रदेश 7.85 चा 7.35 झालाय. पश्चिम बंगाल 7.52 चा 7.22 झालाय. बट महाराष्ट्राचा 6.31 चा 6.44 झाला. हा एक छोटासा डिफरन्स आहे जो तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. सो पहिली 5 राज्य लक्षात आली असतील तुमच्या, उभी मध्ये बंगाली, महाराणी. ठीक आहे. नेक्स्ट, सर्वात कमी वाटा जर आपण पाहिला तर 15व्या वित्त आयोगाने सर्वात कमी सिक्कीम. ऑलमोस्ट तुम्ही आतापर्यंतचे जेवढे पण आयोग अभ्यासले असतील एक्झामसाठी, सर्वात कमी शेवटचा वाटा सिक्कीमला मिळतो. ठीक आहे. म्हणजे जनरली सिक्कीम आणि गोवा ही शेवटी येणारी राज्य आहेत. सिक्कीम 0.39 होता 15व्या वित्त आयोगाने, गोवा 0.39 15व्या वित्त आयोगाने. पण हेच जर आपण पाहिलं तर 0.34 0.37 हे झालंय सिक्कीम आणि गोवाचं प्रमाण. आणि तिसरा चौथा जो क्रमांक आहे ना, मिझोराम नागालँड होता 15व्या वित्त आयोगानुसार. आता तो नागालँड मिझोराम झालेला आहे 16व्या वित्त आयोगानुसार. ठीक आहे. तर ही काही बेसिक माहिती आहे 16व्या वित्त आयोगाची. आता आणखी एक प्रश्न जो तुम्हाला अर्थसंकल्पाच्या दृष्टीने बनू शकतो, वित्त आयोगाच्या दृष्टीने, अर्थशास्त्र या विषयामध्ये किंवा चालू घडामोडी या विषयामध्ये बनू शकतो, तो म्हणजे या वित्त आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे राजकोषीय तुटीचं प्रमाण जे आहे ते केंद्र सरकारने किती ठेवणं अपेक्षित आहे आणि राज्य सरकारने किती ठेवणं अपेक्षित आहे. आणि याच अनुषंगाने आपण जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प घेतलेला आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे की महाराष्ट्राने हे जे काही राजकोषीय तूट आहे त्याचं प्रमाण महाराष्ट्र 3% खाली ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले. हे तर आपण गेल्या वर्षीच पाहिलेलं होतं. बट इथे क्वेश्चन्स बनतात आणि या क्वेश्चनच्या म्हणजे या इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने 2 प्रश्न तुम्हाला विचारते. आपण अर्थसंकल्प 2026-27 पाहिलेला आहे. या अर्थसंकल्प 2026-27 नुसार केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल महाराष्ट्र, राजकोषीय तुटीचा जो अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तो किती आहे, जीडीपीच्या किती टक्के राजकोषीय तूट असेल आणि ही असेल महसुली तूट असेल. हे 2 आकडे जे आहेत केंद्राचे आणि राज्याचे, हे कमेंट करायला विसरू नका कारण ते इम्पॉर्टंट आहेत. तिथे तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आता पहा, केंद्र सरकारने 2030 पर्यंत राजकोषीय तूट जी आहे ती जीडीपीच्या 3.5% पर्यंत कमी करणे हे उद्दिष्ट सांगण्यात आलेलं आहे किंवा ही एक शिफारस करण्यात आलेली आहे. आणि राज्य सरकारने राजकोषीय तूट जी आहे ती जो स्टेट जीडीपी असतो की नाही त्याच्या 3% ठेवण्याची शिफारस जी आहे ती सुद्धा या वित्त आयोगाने केलेली आहे, 16व्या वित्त आयोगाने केलेली आहे. त्यामुळे हे थोडेसे इम्पॉर्टंट वाले आकडे आहेत. केंद्र सरकारच्या बाबतीत 2030 पर्यंत 3.5%, राज्य सरकारला 3%ची अट जी आहे ती घालण्यात आलेली. आपण ऑलमोस्ट त्या बाबतीत सक्सेसफुल आहोत. आणि त्याच्याशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट कायदा आहे तो कुठला आहे, FRBM ऍक्ट. हा जो काही FRBM ऍक्ट आहे हा इतका इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या डेट्स म्हणजे हा कायदा कधी पारित झाला, कधी लागू झाला, अंमलबजावणी कधी झाली, केंद्राने कधी केला, कुठली राज्य ज्यांनी केंद्रांच्या आधी केली, ही सगळी इन्फॉर्मेशन प्लस या FRBM ऍक्ट अंतर्गत सांगण्यात आलेल्या किंवा करण्यात आलेल्या ज्या शिफारशी आहेत किंवा जी काही उद्दिष्ट देण्यात आलेली आहेत राज्यांना केंद्राला, ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. याच्याशी संबंधित कुठलं पत्रक जे आहे ते अंदाजपत्रकामध्ये मांडलं जातं अर्थसंकल्पामध्ये, ते इम्पॉर्टंट आहे. कुठल्या वित्त आयोगाने FRBM ऍक्टच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे, काय शिफारशी केलेल्या आहेत, हे सगळे पॉइंट्स याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. FRBM ऍक्ट जर तुम्ही केलेला नसेल, अजूनही सांगते, इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट ओपन करा. त्याच्यामध्ये मी एक FRBM ऍक्टशी रिलेटेड लेक्चर दिले. सगळे PYQ तर घेतलेत, पण FRBM वरती कुठल्या अँगलनी क्वेश्चन बनू शकतो ती सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे ते लेक्चर मिस करू नका, एक्झामसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग आता तुमच्यासाठी होमवर्क आहे, पहिल्या वित्त आयोगापासून ते 16व्या वित्त आयोगापर्यंत वित्त आयोगाचा कालावधी आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. कारण हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, आपला विसरायला नको. आणि कमेंट केलं तर ऑब्व्हियसली ते लक्षात राहील, म्हणून हा होमवर्क तुमच्यासाठी आहे. जर PDF हवी असेल तर टेलिग्राम वरती वॉरियर ऑफिसर हा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. तिथे मी PDF जी आहे ती याची अपलोड करून देईन. बाकी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्झामसाठी किती हेल्पफुल वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.